मुलांनो, आज आपण एक छान व्हिडिओ पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप आनंद होईल। मला सांगा, प्रश्नांची उत्तरे कोण देणार? गुरुजी, मी सांगणार। अरे वा, सांग बघू। मला पण माहित आहे। नवीन गोष्टी शिकण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत मिशन अंकुर प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन, ऋणानुबंध यासारख्या प्रज्ञाशोध परीक्षांची संपूर्ण तयारी। इयत्ता पहिली, विषय मराठी, हमखास विचारले जाणारे प्रश्न, प्रश्नसंच क्रमांक 2, घटकनिहाय संपूर्ण तयारी। या व्हिडिओमध्ये आपण राधाचे कुटुंब, ए आई मला पावसात जाऊ दे, सोहमचा दिवस या पाठांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपण राधाचे कुटुंब या पाठावर आधारित प्रश्न पाहूयात। राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र काय करतात? खेळतात, जेवतात, झोपतात, पोहतात। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जेवतात। राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र जेवतात। राधाचे कुटुंब कोणती कामे करते? परसबागेतील कामे, जंगलातील कामे, समुद्रातील कामे, कारखान्यातील कामे। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, परसबागेतील कामे। राधा कुटुंबातील व्यक्तींना कशात मदत करते? अभ्यासात, कामात, प्रवासात, खेळात। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कामात। राधा कुटुंबातील व्यक्तींना कामात मदत करते। राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते? शाळेत, बाजारात, सहलीला, रुग्णालयात। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सहलीला। राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला जाते। आता आपण ए आई मला पावसात जाऊ दे या कवितेवर प्रश्न पाहूयात। कवितेत मुलगी आईकडे काय मागते? खेळणी, पावसात जाण्याची परवानगी, पुस्तक, खाऊ। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पावसात जाण्याची परवानगी। कवितेत मुलगी आईकडे पावसात जाण्याची परवानगी मागते। मेघ कसे गडगड करतात? हळू, मोठ्याने, शांतपणे, अजिबात नाही। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोठ्याने। पावसात कोणता पक्षी किंवा प्राणी नाचताना दिसतो? बदक, पोपट, मांजर, गाय। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बदक। पावसात बदक हा पक्षी नाचताना दिसतो। बेडूक काय करतो? गाणे म्हणतो, हाक मारतो, झोपतो, उडतो। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हाक मारतो। मुलीला पावसात काय करायला आवडते? अंगणात नाचायला, अभ्यास करायला, झोपायला, घरात बसायला। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंगणात नाचायला। ए आई मला पावसात जाऊ दे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? बहिणाबाई चौधरी, अनुताई वाघ, वंदना विटणकर, साने गुरुजी। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वंदना विटणकर। आता आपण सोहमचा दिवस या पाठावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात। सोहम सकाळी काय करतो? लवकर उठतो, खेळायला जातो, बाजारात जातो, झोपतो। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लवकर उठतो। सोहम सकाळी लवकर उठतो। सोहम शाळेत जाण्यापूर्वी कोणाला नमस्कार करतो?
मित्रांना, आईबाबांना, दुकानदाराला, शेजाऱ्यांना. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आईबाबांना. सोहम शाळेत जाण्यापूर्वी आईबाबांना नमस्कार करतो. शाळा सुटल्यावर सोहम काय करतो? घरी येतो, झोपतो, बाजारात जातो, नदीवर जातो. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घरी येतो. शाळा सुटल्यावर सोहम घरी येतो. सोहम मित्रांसोबत काय करायला जातो? अभ्यास, खेळायला, जेवायला, झोपायला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खेळायला. सोहम रात्री कोणाची गोष्ट ऐकतो? आईची, बाबांची, आजीची, मित्राची. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आजीची. सोहम रात्री आजीची गोष्ट ऐकतो. धन्यवाद बालमित्रांनो.